फलटणमध्ये काय घडलेलं आहे पहा. एका व्यक्तीच्या घरी गोठासुद्धा आहे. त्या गोठ्यात गायी नाहीत. आता गायी नाहीत म्हटल्यावर दूध तर नसणार, परंतु हा व्यक्ती दूध विकत होता. आता गोठ्यात एकसुद्धा गाय नाही तरीसुद्धा दूध विकत आहे. त्याचबरोबर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने त्या खोट्या खोट्या गायींसाठी चारासुद्धा बनवून ठेवला होता. आता ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळणाऱ्या सिंथेटिक दूध रॅकेटचा फलटण तालुक्यातील होळ येथे मोठा पर्दाफाश झालेला आहे. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत केमिकलच्या साह्याने बनावट दूध तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत शॅम्पू, डिटर्जंट, पाम ऑइल, त्याचबरोबर मिल्क पावडर, त्यानंतर इम्प्लिफाईड दूध निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध रसायने, संशयास्पद तयार दूध आणि अन्न साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. या प्रकरणात 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळणाऱ्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. फलटण तालुक्यातील होळ गावातील एका ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी फलटण ग्रामीण पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात केमिकल दूध तयार करण्यासाठी साहित्य आणि तयार सिंथेटिक दूध आढळून आले. प्राथमिक तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे की शॅम्पू, डिटर्जंट, पाम ऑइल, त्याचबरोबर स्मिड मिल्क पावडर, इम्प्लिफायर आणि इतर रासायनिक घटकांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात होते. त्यानंतर हे दूध खऱ्या दुधात मिसळून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला. अशा प्रकारे ग्राहकांना फसवण्यासोबतच त्यांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण केला जातो. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले दूध, रासायनिक आणि अन्य साहित्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासक अहवाल आल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.